हा उद्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। त्या जयंतीमध्ये आम्ही खूप दिवसापासून जवळपास 1 महिन्यापासून प्रिपरेशन करत आहोत। त्यामध्ये मला वाटतं पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। आम्ही बंदोबस्त मीटिंग सर्व डीजे वाले सोबत, सर्व आयोजक मंडळ सोबत आणि पीस कमिटी वेगवेगळ्या लेवलवर आम्ही घेतलेला आहे। तसेच आमचे रूट मार्चचे नियोजन, आमचे रायट कंट्रोल ड्रिलचे नियोजन झालेली आहे। प्रतिबंधक कारवाईमध्ये आम्ही जवळपास 400 लोकांवर टेम्पररली अब्स्टेनिंग, ज्यांचे लेमॅन टर्म्समध्ये आम्ही हद्दपार सांगू शकतो, त्या 1 दिवसासाठी करत आहोत। 144 CRPC जे जुना होता त्यांची कारवाई। तसेच मागच्या 5 वर्षापासून जितके गुन्हा दाखल झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये, त्यांच्या सर्व गुन्ह्यावर जे आरोपी होता त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई आम्ही करून घेतलेला आहे। आणि प्रत्येक जयंतीची एकदम बारीक डेटा, जे डिटेल डेटा आम्ही एक प्रपत्रकमध्ये कलेक्ट केलेला आहे। त्यामध्ये आयोजक कोण आहे, रूट काय राहणार, रूटमध्ये सेन्सिटिव्हिटी काही आहे का, आणि कधी स्टार्ट होणार, कधी संपणार आयोजक, हा सर्व माहिती आम्ही भरून घेतलेला आहे। त्यांच्यावर वर्कआउट चालू आहे। आणि तसेच एक जे म्हणतो आम्ही की अटॅचिंग ऑफ ऑफिसर अँड स्टाफ हा आजपासूनच राहणार। प्रत्येक मंडळसोबत आमचे ऑफिसर्स, कर्मचारी, होमगार्डचे जवान अटॅच राहणार आणि त्यांच्यासोबत समन्वय ठेवणार। आणि अजून पॉझिटिव्ह एंगेजमेंटमध्ये आम्ही 2 उपक्रम, जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, ज्यामध्ये की 18 तास सतत अभ्यास एक नियोजन केलेली आहे आमच्या हेडक्वार्टरमध्ये। एक यूथ सोबत आमची पॉझिटिव्ह एंगेजमेंट राहणार, त्याबाबत हा एक प्रयत्न आहे। तसेच प्रत्येक कॉलनीमध्ये कॉर्नर मीटिंग आम्ही घेत आहोत, ज्यामध्ये की एक व्हॉलंटियर ऑर्गनायझेशन आहे आणि आमचे पोलीस स्टेशनचे ऑफिसर, स्टाफ, सिनियर ऑफिसर सुद्धा जाऊन प्रत्येक मंडळ सोबत, प्रत्येक बौद्ध विहार समोर कॉर्नर मीटिंग घेत आहेत आणि पॉझिटिव्ह एक सकारात्मक जनजागृतीचा प्रयत्न आहेत आमचे। तसेच आमचे एक SRPFची कंपनी, जवळपास 1500 होमगार्डचे जवान, 1200 आमचे स्टाफ, 6 DYSP आणि 2 ॲडिशनल SP हा उद्याचे जे बंदोबस्त आहे ते बंदोबस्तमध्ये इन्व्हॉल्व राहणार। आणि त्यांची वेलफेअर बाबत सुद्धा आम्ही टेक केअर करत आहोत, आमचे स्टाफचे वेलफेअर बाबत सुद्धा। मला वाटतं की आमच्याकडून जे काही नियोजन अपेक्षित होता आम्ही करून घेतलेला आहे। आम्ही एक डिटेल प्रेस नोट सुद्धा देणार आणि हा सर्ववर आम्ही पर्सनली इन्व्हॉल्व होऊन प्रयत्न करणार की शांततापूर्वक बाबासाहेबांची जयंती, त्यांचे जे आदर्श आहे त्याचप्रमाणे हा जयंती आम्ही साजरा करू, त्याचबाबत आमचे प्रयत्न चालू आहे। वेळ काय असणार आहे? वेळ जे रेग्युलर वेळ आहे तेच राहणार, असा काही डीजे वगैरेवर तो पाबंदी आहे। 10 वाजेपर्यंत आम्ही प्रयत्न करणार की सब संपून जाणार। 10चे नंतर आम्ही डीजे, लाइटिंग वगैरे अलाव करणार नाही। क्राऊडची मूवमेंट जे आहे ते 12 वाजेपर्यंत राहणार। जे महापुरुषांचे पुतळा समोर जाऊन अभिवादन करणार किंवा मिरवणूक संपल्यानंतर जे परत जाणार, हा सर्व रिटर्निंग क्राऊडसाठी 12 पर्यंत वेळ आहे। पण मिरवणूकसाठी डीजे साऊंड हा सर्वसाठी 10ची वेळ आहे। 10 पर्यंत मिरवणूक संपला पाहिजे। तसेच आम्ही कम्युनिकेशन प्रत्येक मंडळला आणि आमच्या ऑफिसरला केलेला आहे। 10च्या नंतर डीजे वगैरे, लाइटिंग सिस्टम हा सर्व अलाव राहणार नाही। तो हा आमचे ॲडवाइस राहणार, सजेशन राहणार, विनंती राहणार की 10 पर्यंत तुम्ही मिरवणूक संपून घ्या। 10च्या नंतर अभिवादन आणि रिटर्निंग क्राऊडसाठी 2 तासचा वेळ लागणार। मिरवणुका कुठपर्यंत असणार आहेत एंट्री त्यांना? हा, मिरवणूक दरवर्षीप्रमाणे मागच्या वेळी सुद्धा आम्ही बॅरिकेडिंग वगैरे केला होता। ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा समोर आम्ही बॅरिकेडिंग टाकणार, तिथपर्यंत व्हेकल वगैरे जाणार आणि नंतर पायी जाऊन महापुरुषांचे अभिवादन करू शकणार लोक। रिझन असा आहे की जर व्हेकल आम्ही अलाव करणार तर खूप तिथे गर्दी होणार, छोटा प्लेस आहे आणि जे भाविक येणार अभिवादन करण्यासाठी महिलांची गर्दी असणार, सिनियर सिटीजन राहणार, छोटा लहान किड्स राहणार, त्यांच्यासाठी अवघड होऊ शकतो। आणि काही ड्रायव्हर वगैरे खूप वेळपासून येणार, ते टायर्ड राहणार किंवा दारू वगैरे चे सेवन करू शकतो आणि ते काही ॲक्सिडेंट होऊ शकतो। त्यामुळे आम्ही बॅरिकेड टाकणार तिकडे आणि थोडा आधीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सर्व व्हेकलला थांबणार।